दिवशी मी बैठक घेतली त्यावेळेला माझ्याकडे 27 लोक उपस्थित होते. मी सरळ मनाचा राजकारणी आहे. मनात एक आणि तोंडावर एक करण्याची माझी भूमिका कधी नसते. त्यावेळेला सांगितल्यानंतर मी स्वतः फोन करून त्यांना सांगितलं की मी जावलीत जातोय आणि जावलीत जात असताना तशा पद्धतीचा निर्णय घेतो माझ्या लोकांना सांगून टाकतो. लोक सगळं तयारीनिशी आले होते, जाण्याच्या माझ्यावर येण्याच्या बेतात होते. मी सांगितलं की या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे, आपण प्रत्येकाने आपापल्या घरी जावं आणि हा विषय मिटलेला आहे. एवढीच माझी एक चूक झाली. ती चूक झाली नसती तर कदाचित हा निर्णय फार वेगळा झाला असता. काही लोक म्हणत होते की पहिले आमच्याकडे 35-37 मतं आहेत, काही मग 35 वर आली, नंतर 28 वर आली. माझ्याकडे 17-18 मतं होती तर मी ती 24 पर्यंत नेली. याचा अर्थ मी अप्रत्यक्ष त्या सर्वांनी ताकद लावून सुद्धा शेवटच्या क्षणाला सुद्धा मी विजयी होण्याच्या समीप गेलो. हा माझा नैतिक विजय आहे. 1 मताचा फरक झाला. 2 मतं मी त्या परिस्थितीमध्ये सुद्धा नियोजित केली होती. आता आमच्यातलं का बाहेरचं आलेलं हे कोण झालं याची मला सांगता येणार नाही, पण मी दिलदारपणा पराभव स्वीकारला. विजयी उमेदवारांचं मी स्वतः अभिनंदन केलं. मतदार बूथवर सुद्धा मी हसत खेळत निवडणूक केली. एवढं जर असतं, काही लोकांनी आरोप केला की गुंडगिरी दडपशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक केली गेली. मी आताही सांगतो, अगदी गोव्यापासून ते तिरुपती, मैसूर, उटी, विशाखापट्टणम आणि शेवटचं गणपतीपुळे या ठिकाणी सगळीकडे मी पोचलेलो होतो. मनात आणलं असतं तर 100% सगळीच्या सगळे मतदार उचलले मी घेतले असते ताब्यात आणि जे माझ्यावर होते त्यांना मी घेऊन आलो असतो. माझं एक तत्व आहे, माझ्या नेत्यांनी आणि ती दुसरी बैठक अजितदादा पवारांच्या समोर पुण्याला झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा दादांनी सांगितलं होतं की जावलीमधून शशिकांत शिंदेचे निश्चित करून टाका. आणि या पवार साहेबांच्या दादांच्या सूचनेप्रमाणे आणि बैठकीत ठरल्याप्रमाणे मला अभिमान आहे. पवार साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये मकरंद पाटील, रामराजे असतील, स्वतः शिवेंद्रराजे असतील, या सर्वांशी चर्चा केली आणि त्यांना या संदर्भामध्ये सूचना करून शशिकांत शिंदेना मदत करावी अशा प्रकारची सूचना केली. जर मी अशा प्रकारची कुठली घटना केली असती तर तो ठपका माझ्यावर परत ठेवला असता की आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो मिटवत असताना यांच्याकडून अशा प्रकारची चूक घडल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करू शकणार नाही. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या चौकटीच्या आणि पक्षाच्या आणि पॅनलच्या चौकटीच्या निर्णयाच्या बाहेर आलो नाही. हाच माझा फक्त चूक झाली असेल, परंतु तिथं माझा विश्वासघात झाला. मी ठळकपणाने सांगतो, कारण ही जबाबदारी ज्यांनी घेतली होती त्यांनी मनापासून त्या उमेदवारांना मागे घेण्यासाठी प्रयत्न केला का? त्यांनी